नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे तिरिपुरा पौर्णिमा, म्हणजेच याला आपण कार्तिकी पौर्णिमासुद्धा म्हणतो. आणि ह्याच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावलीसुद्धा साजरी केली जाते, म्हणजे देवांची दिवाळी साजरी केली जाते. पौर्णिमेच्या दिवशीच तुळशीचं लग्नसुद्धा लावलं जातं. ह्या अनेक एकत्र आलेल्या सणांचा औचित्य साधून आज आपण देवांसाठी तुळशीसाठी पुरणपोळीची थाळी आज आपण इथे नैवेद्यासाठी बनवून घेतलेली आहे. एकदम झटपट कांदा लसणाचा वापर न बनवताच पुरणपोळी आणि संपूर्ण थाळी 1 तासभरात कशी बनवायची ही रेसिपी बघूया. तर इथे एक मोठी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे. आता तुम्ही किती लोकांसाठी पुरणपोळी बनवताय त्यानुसार तुम्ही इथे चण्याची डाळ कमी जास्त करू शकता. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. झटपट आपण स्वयंपाक बनवत असल्यामुळे कुकरला डाळ इथे शिजवून घ्यायची. डाळीमध्ये थोडीशी हळद घालायची आणि तेल घालायचं. हळद घातल्यामुळे काय होतं, पुरणाला चांगला पिवळसर कलर येतो आणि पोळी मात्र दिसायला खूप सुंदर दिसते. गरम पाणी यामध्ये घालायचं आणि अगदी 6 ते 7 शिट्ट्या घेऊन डाळ आपल्याला इथे एकदम मऊसूत शिजवून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करू. इथे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवते, पण अनेकदा काय होतं, गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवताना पुरणपोळी तितकीशी रुचकर लागत नाही. मग काय करायचं अशा वेळेस, तर 4 वाट्या जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी त्यामध्ये मैदा घ्यायचा, थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आणि हे सगळं एकत्र करून पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं. आता गव्हाचं पीठ मळताना मात्र हे आपण पुरणपोळीसाठी मळत असल्यामुळे जास्त घट्ट मळायचं नाही, तर ते असं मऊ लुसलुशीत असं स्मूथ मळून घ्यायचं, म्हणजे जरासं पातळ मळायचं. आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी मळताना घट्ट मळतोय, पण पोळीसाठी मळताना मात्र ते पातळ मळून घ्यायचं. 1 पळीभर तेल घालायचं आणि तेलामध्ये पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं आणि त्याला असं पातळसर किंवा असा जसं पीठ ताणतं मैद्याचं तसं त्याला ताणतं पीठ तयार होतं. तर इथे आपण मळून भिजत ठेवायचं. सगळ्यात पहिलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे. कांदा लसणाचा वापर न बनवता इथे आपण साराची आमटी बनवते. इथे आलं घेतलेलं आहे, खोबरं, खसखस, धने, पांढरं तीळ, चण्याची डाळ घेतलेली, जिरी, बडीशेप आणि खडा मसाला आणि 2 बेडगी मिरची हा आपला मसाला आमटीसाठी आपण इथे बनवते. कांदा आणि टोमॅटोचा वापर मी इथे केलेला नाही आहे, कारण आपण जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा मांडत असाल तर कांदा आणि टोमॅटो अजिबात वापरू नका, कारण देवीला हे दोन्ही गोष्टी चालत नाही. मसाला आपल्याला कोरडाच भाजायचा आहे, तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे यामध्ये. अगदी कोरडाच आपल्याला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मसाला भाजून झाला की मिक्सरला काय करायचं आहे, गरम असताना वाटायचं नाही, पूर्ण तो थंड होऊन द्यायचा, म्हणजे त्यामध्ये कुरकुरीतपणा जास्त येतो आणि मग त्यामुळे काय होतं, मसाल्याची एकदम बारीक अशी पावडर व्हायला मदत होते. जर तुम्ही व्यवस्थित मसाला भाजला नाही तर तो असा कडकपणा येत नाही, त्यामुळे तो व्यवस्थित वाटला जात नाही. कोरडा मसाला हा सगळ्यात पहिला कोरडा वाटायचा, म्हणजे व्यवस्थित बारीक होतो आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर असा बारीक आपल्याला हा मसाला इथे वाटून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता आमटीसाठी आपला मसाला तयार झालेला आहे. कोरड्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घ्यायचा आहे. जो घरी बनवला असेल तर घ्या, त्यामध्ये विकतच्या मसाल्यामध्ये लसणाची शक्यता असते. धने पावडर घ्यायची आहे आणि मिक्स मसाला ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर नसतो तो, कढीपत्ता आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकताय आपलं पीठ मळून झालेलं आहे, आमटीसाठी मसाला बनवून झालेला आहे. तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे आणि कुकरसुद्धा आपला गार झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, चाळणीतून डाळ आपल्याला गाळून घ्यायची आणि राहिलेल्या पाण्याची आपल्याला इथे आमटी करायची. मसाला बनवून झालेला आहे, मसाला कोणता लागणार आहे तो सुद्धा घेतलेला आहे. डाळ इथे वेळून घेतलेली आहे. आता आमटीला आपण तडका देऊया आणि मग बाकीची तयारी आपण इथे करूया. पळीभर तेल घातलेले, जिरी मोहरी घालून घेतलेला मसाला घालायचा आणि
चटकन त्यामध्ये काय करायचं, डाळीचंच एक पळीभर पाणी घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं, मसाला जळत नाही आणि आमटीला चांगली तरी येते. त्यानंतर केलेलं वाटण यामध्ये घालायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा. म्हणजे आमटीला कलर चांगला येतो आणि आमटी चवीला चांगली लागते. जितका चांगला मसाला तुम्ही शिजवून घ्याल तितकी आमटी तुमची चवदार होते. त्यानंतर डाळीचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं, अंदाजानुसार पाणी घालायचं. तुम्ही जर पुरणपोळीची आमटी बनवत असाल तर जास्त ती घट्ट बनवायची नाही, तर थोडीशी ती हलकीशी पातळ ठेवायची. त्यामुळे तिची चव आणि तिला तरी मात्र खूप येते. आमटीला खळखळून उकळी आली की 10 मिनटं बारीक गॅसवरती आमटी उकळती ठेवायची. त्यानंतर तुम्ही बघू शकताय, तरी बघू शकताय, कलर बघू शकताय, छान अशी आमटी बनून तयार झालेली आहे. तोपर्यंत आपली डाळसुद्धा चांगली पाणी त्यामधलं निथळलं गेलेलं आहे आणि थोडीशी ती थंड झालेली आहे. आता इथे आपण 1 वाटी डाळ घेतली होती, मोठी वाटी इथे मी डाळ घेतली होती. त्यानुसार आपण इथे गूळ आणि साखर हे दोन्ही प्रमाणात समप्रमाणात मी इथे घालून घेणार आहे. तुम्ही फक्त गुळाची बनवायची असेल तर गुळाची पुरणपोळी बनवू शकता किंवा साखरेची पुरणपोळी सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. मॅचरच्या साहाय्याने पहिलं काय करायचं आहे, डाळ अशी हटून घ्यायची आहे, म्हणजे पुरण एकदम बारीक होतं. अगदी तुम्हाला पुरण वाटायची सुद्धा गरज पडणार नाही, इतकं ते बारीक आणि मऊसूद होतं. त्यामध्ये काय केलेलं आहे, मी 1 छोटी वाटी गूळ घातलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात मी साखर घातलेली. विलायची पावडर यामध्ये घालायची, थोडीशी सुंठ पावडर घालून घ्यायची, जायफळ पावडर थोडीशी घालायची आणि घट्टसर असं पुरण आपल्याला इथे शिजवून घ्यायचं. तर पुरण आपलं एकदम असं घट्ट झालेलं आहे, बघू शकताय. नाही वाटलं तरी पुरणपोळी इथे बनवू शकता. तरी पण आपण चाळणीमधून पुरण इथे वाटून घेणार आहे. आता मी इथे पुरण यंत्रातून किंवा पाट्यावरती न वाटता चाळणीतून पुरण वाटून घेते. त्याचं कारणही तुम्हाला मी सांगते, कारण पुरण चाळणीतून वाटल्यामुळे काय होतं, असं मोकळं सुटसुटीत पडतं. जितकं पुरण तुमचं मोकळं सुटसुटीत पडेल तितकी तुमची पुरणपोळी जी असते ती टम फुगते आणि पुरण हे कडेपर्यंत पसरलेलं जातं. चिकट असं पुरण अजिबात करायचं नाही. तर या पद्धतीने ते मोकळं सुटसुटीत असं हे पुरण इथे बनवून घ्यायचं. एकदा नेहमी तुम्ही जर पुरण बनवत असाल पुरणपोळी, तर असं मोकळं सुटसुटीत एकदा तरी पुरण नक्की करून बघा. तुम्हाला जाणवेल की पुरणपोळी खूप छान येते. आता त्रिपुरा पौर्णिमा, कोणतीही पौर्णिमा असली तरी लक्ष्मीसाठी जर नैवेद्य बनवत असाल तर तिच्या आवडीचं काय असतं, तर खीर असतं लक्ष्मी देवीचं. तांदळाची खीर बनवून घ्यायची. थोडंसं तांदूळ मी इथे भिजत घातलेले आहे अर्धी वाटी, आणि तेवढंच अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा, म्हणजे खीर जी आहे ना ती पांढरं शुभ्र बनते. ड्रायफ्रूट इथे मी कट करून घातलेले आहे आणि हे सुद्धा फिरवून घ्यायचं. तांदूळ घातल्याच्या नंतर काय करायचं, जास्त फिरवायचं नाही. पहिलं खोबरं चांगलं बारीक वाटून घ्यायचं दूध घालून, म्हणजे तांदूळ जास्त बारीक होणार नाही. आता इथे मी काय केलेलं आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी विलायची घालायची, विलायची पावडर, थोडंसं जायफळ घालायचं आहे, सुंठ पावडर घालायचे, चारोळे घालायचं, 1 चमचा तूप घालायचं आहे आणि साखर घालून घ्यायची. दुधाला एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. खीर चांगली शिजून द्यायची. एकदा खिरीला उकळी आली ना की गॅस बारीक करायची आणि बारीक गॅसवरती आपल्याला खीर चांगली 10 ते 12 मिनटं चांगली उकळती ठेवायची. तर तुम्ही इथे बघू शकताय खिरीला उकळी आलेली. उकळी आल्याच्या नंतर पण मी 10 मिनटं ते 12 मिनटं खीर अशी शिजत ठेवणार आहे. म्हणजे तांदूळसुद्धा चांगलं शिजलं जातं आणि दूध थोडं आटल्यामुळे काय होतं, खिरीला चांगला असा घट्टसरपणा येतो. तर इथे झाली आहे आपली तांदळाची खीर बनवून, म्हणजे नारळ तांदळाची खीर आपली बनवून तयार झालेली आहे. आता काय करणार आहे आपण, थाळी जेव्हा आपण नैवेद्याचं ताट बनवतो त्यामध्ये भजी आवर्जून केली जाते. तर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडासा ओवा, हळद आणि हिंग, अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ इथे घालून घ्यायचं आहे. आता इथे बटाटा भजी बनवत असल्यामुळे जास्त घट्टही घालवायचं नाही आहे किंवा जास्त पातळही घालवायचं नाही, तर दोघांच्या मधलं जे टेक्स्चर असतं पिठाचं खलवण्याचं तसं आपल्याला खलवून घ्यायचं आहे. बटाटाची साल मी काढून घेतलेली आहे. आता बटाट्याची भजी बनवताना काय करायचं आहे, जास्त पातळ अशा चकल्या नाही
कापून घ्यायच्या. तर थोड्याशा हलक्याशा त्या जाड ठेवायच्या या पद्धतीने, म्हणजे भजी छान लागतात. ते पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या, थोड्या वेळ पाण्यात ठेवायच्या. नंतरनं भजी तळताना मात्र बटाट्याच्या ज्या चकल्या आहेत त्या अशा कोरड्या करून घ्यायच्या, म्हणजे काय होतं, भजी चांगली कुरकुरीत होती आणि नरम अजिबात पडत नाही. आता इथे पिठामध्ये काय करायचे, थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर एक कडक असं गरम 1 चमचा तेल यामध्ये घालायचं, म्हणजे भजी तेलकट होत नाही. तेल घातलं की पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग भजी तळायची. आता बटाट्याची भजी तळताना काय करायचं, तेल चांगलं गरम पाहिजे. गरम तेलामध्येच भजी ही सोडायची, म्हणजे अशी टम फुगतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना ही भजी अजिबात चिटकत नाही. बटाट्याची भजी बनवताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची, तेल चांगलं तापलेलं पाहिजे. गॅससुद्धा मोठा ठेवायचा, म्हणजे भजी चांगली टम फुगतात आणि एकमेकांना चिटकत नाही. उलटी केली ना भजी, मग गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. बघू शकताय छान अशी टम फुगलेली आहे, मस्त अशी तेलकटसुद्धा झालेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच अशी कुरकुरीतसुद्धा जाणवतात आहे. तर इथे घेतली आपण बटाट्याची भजी नैवेद्यासाठी तळून. त्याच्या अगोदर कुरडई पापडीसुद्धा मी तळून घेतलेली आहे. आता बनवायची आपल्याला पुरणपोळी. इथे बघू शकताय पुरण एकदम मोकळं सुटसुटीत आहे, अजिबात ओलं नाही आहे, चिकट अजिबात नाही आहे. पीठ तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे, असं जसं ताणतंय तसं ते ताणलं जाते दोरीसारखे. परत एकदा थोडंसं तेल घालायचं पळीभर, पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. जितकं मळता येईल तितकं मळायचं. गव्हाच्या पिठाची सुद्धा पुरणपोळी खूप छान होते, मऊ होते, अगदी तोंडामध्ये टाकली की पटकन अशी विरघळली जाते. पीठ मळण्यावरती तुम्ही जर गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवणार असाल तर पीठ मळण्यावरती तुमची पुरणपोळी अवलंबून असते. त्यामुळे पीठ मळताना ते कसं मळायचं हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. कोणती काळजी घ्यायची, व्यवस्थित मळून घ्यायचं, कसं मळायचं ते सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. आता इथे पुरणपोळी करताना काय करायचं आहे, गव्हाचं पीठ असल्यामुळे पुरणपोळी अजिबात फुटत नाही. गव्हाच्या पिठाची पुरणपोळी फुटत नाही हे लक्षात घ्या. काय करायचं आहे, पीठ जेवढं तुम्ही घेतलं आहे त्याच्या डबल पुरण घ्यायचं आणि गुबगुबीत असं पुरण भरून आपल्याला ही पुरणपोळी इथे लाटायची. गव्हाच्या पिठाची जरी पुरणपोळी असली तरी पिठी मात्र तुम्हाला इथे मैद्याची वापरायची आहे. गव्हाची पिठाची पिठी अजिबात वापरायची नाही. जर तुम्ही गव्हाचंच पीठ पिठी म्हणून जर वापरलं तर पुरणपोळी जी आहे लाटताना पुढे सरकणार नाही. त्यामुळे तुम्हाला मैद्याचेच पीठ हे पिठी म्हणून वापरायचं, म्हणजे तुमची पुरणपोळी जी आहे ती अशी पटकन पुढं सरकली जाईल, चिटकून बसणार नाही. त्यानंतर इथे पॅनवरती गरम केलेला आहे मीडियम असा पॅन आपल्याला किंवा तवा गरम करायचा आणि मग पुरणपोळी घालायची. एकदम कडकडीत असा तवा गरम करायचा नाही, नाहीतर पुरणपोळी चिटकली जाऊ शकते. गवळी गवळी असतानाच उलटायची, जास्त डाग पडून द्यायचं नाही. तर गवळी गवळी उलटल्यामुळे पुरणपोळी अशी मऊ लुसलुशीत होते, चांगली टम फुगली जाते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल तूप काहीही पुरणपोळीला इथे लावू शकता. या पद्धतीने पुरणपोळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. छान अशी आता आपण देवांसाठी नैवेद्याची थाळी बनवून घेऊया. थाळी जर तुम्ही नैवेद्याची बनवणार असाल तर सगळ्यात पहिलं भाताने सुरुवात करायची. भात पहिला ताटामध्ये ठेवून घ्यायचा, आमटी ठेवायची, खीर दूध काहीही तुम्ही ठेवणार असाल तर ते ठेवायचं, पुरणपोळी ठेवायची आणि त्यानंतर बाकीचं तुम्हाला काय यामध्ये तुम्हाला बनवलेलं असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता. भजी, कुरडई, पापडी आणि लिंबू आपण यामध्ये ठेवून घेणार आहे. लिंबू ऑप्शन आहे, नाही ठेवलं तरी चालेल, मी इथे आहे म्हणून ठेवून घेतलेले. तर अशा पद्धतीने आज आपण त्रिपुरा पौर्णिमा किंवा देव दीपावली विशेष नैवेद्याची थाळी